भंडारकवठे येथील लोकमंगल साखर कारखाना हंगाम 2026 ते 2027 साठी सज्ज असून यंदाही शेतकऱ्यांना योग्य दर, वेळेवर पेमेंट आणि सुलभ तोडणी वाहतूक व्यवस्था करून देणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन महेश देशमुख यांनी दिली आहे। हंगाम 2025 ते 2026 मध्ये कारखान्याने एकूण 3,70,235 मेट्रिक टन ऊस गाळप केला। साखर उतारा 9.60% इतका नोंदवण्यात आला। याशिवाय सहवीज निर्मिती विभागाने 2,20,00,000 युनिट विजेची निर्यात केली। यंदा हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखान्याने शेतकऱ्यांना ऊस बिले ठरलेल्या वेळापत्रकानुसार देण्याचे आश्वासन दिले होते। त्यानुसार सदर आश्वासनाची पूर्तता करत सर्व ऊस बिले व वाहतूक तोडणी कंत्राटदारांची देय रक्कम एप्रिलमध्येच संपूर्णपणे वेळेत अदा केली आहे। चालू पावसाळी हंगामात दक्षिण सोलापूर परिसरात पर्जन्यमान अपेक्षेपेक्षा कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे। या पार्श्वभूमीवर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व नियोजनबद्ध वापर करावा, पाण्याची बचत व्हावी, तसेच ऊस पिकास योग्य व नियमित ओलावा मिळावा यासाठी अधिकाधिक क्षेत्र ठिबक सिंचनखाली आणण्यात यावे। सालाबादप्रमाणे जुलै व ऑगस्टमध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावामध्ये शेतकरी मेळावा घेऊन नवीन ऊस जातीची लागवड व ऊस उत्पादन वाढ व एकरी 100 टन ऊस उत्पादन करण्यासाठी प्रत्येक गावातील शेतकऱ्यांची निवड करून कारखान्यामार्फत शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून ऊस लागवडीपासून ते ऊस तोडणी होईपर्यंत मार्गदर्शनही करणार आहेत। यासाठी भंडारकवठे येथील लोकमंगल कारखाना कार्यक्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्याने या हंगामात सुद्धा लोकमंगलशी नाते घट्ट जोडून हंगाम 2026 ते 2027 साठी ऊस गळीतास देण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहनही चेअरमन महेश देशमुख यांनी दिले आहे।